स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे आर एस क्रिएशन. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो. जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तर आपण आज व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शेकीबी प्रीसेट याची लिंक आहे ती तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलर्ट मोशनमध्ये. तसेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. ते त्यातून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करा. नमस्कार मित्रांनो, तर सगळ्यात पहिल्यांदा कॅपकट ओपन करून घेतल्यानंतर त्याआधी आपल्याला VPN जोडायचा आहे. त्यासाठी कोणताही तुम्ही प्ले स्टोरवरून VPN डाउनलोड करून तो ॲक्टिवेट करून सिम्पली कॅपकट ओपन करू शकता. तर सिम्पली कॅपकट ओपन करून घेतल्यानंतर सिम्पली वरती जो न्यू प्रोजेक्ट तुम्हाला ऑप्शन दिसतोय त्याच्या एकदा क्लिक करायचा आहे. आता क्लिक केल्याबरोबरच बघू शकताय मी हे जे मटेरियल आजच्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे ते इथं ओपन करून घेतलेलं आहे. तर सिम्पली ओपन करून घेतल्यानंतर आपला जो इमेज आहे मॉडेल इमेज तो सिम्पली इथं आपल्याला पहिल्यांदा ॲड करायचा आहे. तर तो अशा प्रकारे ॲड होणार आहे. त्यानंतर सिम्पली वरील कोपऱ्यात सेकंड ऑप्शनच्या नंबरवर इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. तर नेक्स्ट स्टेप काय करायचं, आपल्याला खालील ज्या लाईनमधील रेशिओ ह्या ऑप्शन दिसून येतो आहे. सिम्पली त्या रेशिओ ऑप्शनवर क्लिक करून सेकंड नंबरचा जो 9.16चा रेशिओ आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर बरोबरची नाव क्लिक करायचं आहे. आता क्लिक केल्यानंतर इमेज लेअरवर क्लिक करून सिम्पली इमेज आहे तो इथं ॲडजस्ट करून सेट करून घ्यायचा आहे. आणि सेट झाल्यानंतर सिम्पली आता नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, इमेज लेअरच्याच खाली ॲडिओ लेअर दिसून येते. सिम्पली त्या ॲडिओ लेअरवर क्लिक करून सिम्पली साऊंडवर क्लिक करायचं आहे. साऊंडवर क्लिक केल्यानंतर सिम्पली आपल्याला आपल्या फ्रॉम डिव्हाइसमधून इथं आपल्याला जे मी सॉन्ग तुम्हाला मटेरियलमध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे ते सिम्पली इथं आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे मी इथं जे सॉन्ग आहे ते इथं ॲड करून घेतलेलं आहे. तर ॲड करून घेतल्यानंतर जी इमेजची लेअर आहे ती सॉन्गच्या लेअर इतकी करून घ्यायची बघू शकताय. आणि सिम्पली जी लेअर उरलेली आहे ती सिम्पली स्प्लिट करून डिलीट करून टाकायचे. तर डिलीट केल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. नेक्स्ट स्टेप काय करायचं, इथं आपल्याला इमेज लेअरचे भाग करायचे आहेत. त्याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथं आपल्याला इथं बीट तुम्हाला उचललेला दिसतोय त्या ठिकाणी सिम्पली 3 सेकंदाला इथं इमेज लेअरला क्लिक करून स्प्लिट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथं परत एकदा 4 सेकंदात स्प्लिट करून घ्यायचं आहे. त्यानंतर 5 सेकंदाला एकदा स्प्लिट, त्यानंतर इथं आपल्याला 5 सेकंदाला परत एकदा स्प्लिट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे सुरुवातीचे 4 भाग झाल्यानंतर सिम्पली इथं नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, इथं आपल्याला बघू शकता इथं तुम्ही उचललेला भाग अशा प्रकारे तुम्हाला दिसून येणार आहे. सिम्पली इथंही आपल्याला इमेज लेअरवर क्लिक करून स्प्लिट करून घ्यायचं आहे. त्यानंतर सेकंड नंबरच्या म्हणजेच 9 सेकंदाच्या इथं आपल्याला स्प्लिट करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघू शकता अशा प्रकारे परत एकदा इथं आपल्याला 13 पॉईंटला एकदा स्प्लिट करून घ्यायचं आहे. तर स्प्लिट झाल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे आपले इथं 8 भाग झालेले आहेत. आता 8 भाग झाल्यानंतर इथं आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायचे आहे, त्यानंतर इथं आपला शेवटचा आणि 15 सेकंदाचा इथं आपल्याला बीटमार्क राहिलेला आहे तो सिम्पली इथं आपल्याला करून घ्यायचा आहे. म्हणजे स्प्लिट करून इथं आपल्याला हे भाग करून घ्यायचे आहेत. आता भाग झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, स्टार्टिंगपासून इमेज लेअरला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी सगळ्यात पहिली लेअर सिलेक्ट करून बॅक निघून आपल्याला इफेक्टमध्ये जायचं आहे. त्यानंतर व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करून इथं 2 मिनटं वाट बघायचे आहे. आपले जे इफेक्ट आहे तिथं लोड होत आहेत. तर सिम्पली अशा प्रकारे तुम्ही बघू शकता प्रोसेसमध्ये हा इफेक्ट सर्व दिसत आहे. तर बघू शकता बऱ्याच प्रकारचे इफेक्ट आहेत. तर बघू शकता अशा प्रकारे जे इफेक्ट आहे यातला आपण सगळ्यात पहिला म्हणजेच हा इफेक्ट इथं आपण यूज करणार बघू शकता. हा इफेक्ट यूज केल्यानंतर बरोबर चिन्हावर क्लिक करून याची जी लेंथ आहे थोडी इमेजच्या पाठीमागे ठेवून घ्यायची अशा प्रकारे बघू शकताय. त्यानंतर हे चालू होणारे प्रत्येक जे लेअर आहेत जे 3 भाग आहेत त्याला आपण इफेक्ट देणार आहोत. सिम्पली इथं इफेक्ट नाही द्यायचं, इथं आपण जे स्मॉल लेअर आहे ते इथं आपलं असेच ठेवायचे आहेत. सिम्पली इथं बघू शकता या जे लेअर आहेत 3 लेअर त्या सोडून सिम्पली इथं आपल्याला 4थ्या इमेज लेअरला इफेक्ट देण्यासाठी इथं इमेज सिलेक्ट करून इथं आपल्याला बॅक निघून इफेक्टमध्ये जायचं आहे. त्यानंतर व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करून सिम्पली इथं आपल्याला 2 मिनटं वाट बघायची आहे. तर वाट बघितल्यानंतर अशा प्रकारे आपले जे इफेक्ट आहे ते इथं लोड होत आहेत. सिम्पली बघू शकता अशा प्रकारे इथं इन प्रोसेसमध्ये हे जे इफेक्ट आहे तुम्हाला दिसून येत आहेत. तर सिम्पली हे जे लोड झाल्यानंतर सिम्पली इथं आपल्याला स्क्रोल करत नाईट क्लबवर क्लिक करायचं आहे. तर नाईट क्लबवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे बघू शकताय आपले जे इफेक्ट आहेत ते हळूहळू इथं अशा प्रकारे इथं लोड होत आहेत. तर सिम्पली इथं आपल्याला रोटेट करून इथं आपल्याला स्क्रोल करत खाली घ्यायचा आहे आणि क्रॉस फ्लॅश हा जो इफेक्ट दिसून येतोय सिम्पली तो सिलेक्ट करून इथं आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. तर ॲड करून घेतल्यानंतर याची लेंथ आहे ती थोडीशी इथं आपल्याला आणून बंद करून टाकायची आहे. तर बंद करून टाकल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. सिम्पली आता इथं 2 इफेक्टला हाच इफेक्ट आपण दिलेला आहे. सिम्पली यातला जो पुढचा इमेज हा जो इमेज दिसतो इथं आपण इफेक्ट देणार आहोत.
इथं आपण असाच तो इमेज ठेवायचा आहे. त्यानंतर त्या पुढच्याच इमेजला इफेक्ट देण्यासाठी इथं आपल्याला तो इमेज सिलेक्ट करून इथं आपल्याला व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचा आहे. तर व्हिडिओ इफेक्टवर क्लिक केल्यानंतर सिम्पली स्क्रोल करत अशा प्रकारे बघू शकताय की इथं आपल्याला व्हिडिओ इफेक्ट नाही, बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं आहे. तर बॉडी इफेक्टवर क्लिक केल्यानंतर स्क्रोल करत अशा प्रकारे इथं आपल्याला ग्लोईंग लाईन्सवर क्लिक करायचं आहे. तर ग्लोईंग लाईन्सवर क्लिक करून सिम्पली वरती स्क्रोल करत बघू शकता बऱ्याच प्रकारचे इफेक्ट आहेत. त्यातला आपण आज व्हिडिओमध्ये यूज केलेला इफेक्ट आहे तो इथेच आपल्याला मिळून जाणार आहे. तर सिम्पली स्क्रोल करत अशा प्रकारे 1-2 मिनटं वाट बघायचे की सर्व जे इफेक्ट आहेत ते इथं आपल्याला प्रॉपर लोड होत आहेत. तर सिम्पली बघू शकता अशा प्रकारे आपण हे जे इफेक्ट आहेत तो सिम्पली अशा प्रकारे इफेक्ट तुम्ही बघू शकता हिल फायर. तो सिम्पली तो इफेक्ट इथं आपल्याला अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अप्लाय करून घेतल्यानंतर या इमेज लेअरच्या लेंथपर्यंत म्हणजेच थोडंसं मागे इथं आपल्याला कट करून घ्यायचं बघू शकता अशा प्रकारे. तर कट करून टाकल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे, शेवटच्या सगळ्यात इथं आपल्याला लेअर सिलेक्ट करून घ्यायची इमेज लेअर. त्यानंतर व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करून सिम्पली इथं आपल्याला 2 मिनटं वाट बघायची आहे. इफेक्ट लोड झाल्यानंतर सिम्पली स्क्रोल करीत आपल्याला नाईट क्लबवर क्लिक करायचं आहे. तर नाईट क्लबवर क्लिक केल्यानंतर बघू शकता बऱ्याच प्रकारचे इफेक्ट आहेत. तर सिम्पली इथला आपला जो इफेक्ट यूज करायचा तो इथंच आपल्याला अशा प्रकारे इथं भेटून जाईल. तो सिम्पली इथं आपल्याला अशा प्रकारे शोधायचा आहे. त्यासाठी इथे आपल्याला स्क्रोल करायचा अशा प्रकारे आणि इफेक्ट आहे तो शोध. तर अशा प्रकारे बघू शकता इथं आपल्याला स्लॅश व्हायब्रेशन हा इफेक्ट मिळून गेलेला आहे. तो सिम्पली इथं आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सर्व इमेज लेअरला इफेक्ट झालेला आहे लावून. तर नेक्स्ट स्टेप काय करायचं इथं आपल्याला सिम्पली हा जो 3rd नंबरचा इमेज ह्या लेअर आपण 2 भागात डिवाईड करणार आहोत. तर सिम्पली ह्या लेअर इथं आपल्याला 3rd नंबरचा जो इफेक्ट आहे तो सिम्पली इथं आपल्याला काय करायचं आहे, ही जी लेअर आहे ती सिलेक्ट करून इथं आपल्याला बॅक निघून सिम्पली परत एकदा बॅक निघून आपल्याला ॲडजस्टवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर सर्च्युलेशनवर क्लिक करून याचं जे सर्च्युलेशन आहे ते -50 करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथं -50 करून घेतल्यानंतर परत एकदा इथं काय करायचं आपल्याला की सिम्पली इथं जो 3rd नंबरचा आपण जो इथं ॲडजस्ट केलेला आहे त्यातला मधील इमेज सोडून इथं आपल्याला 3rd नंबरला परत एकदा लेअरवर क्लिक करून इथं आपल्याला परत एकदा ॲडजस्ट करून सर्च्युलेशन आहे ते -50 करून टाकायचं आहे. तर करून घेतल्यानंतर दोन्ही ठिकाणी झालेलं आहे. तर नेक्स्ट स्टेप काय करायचं इथं आपल्याला स्टार्टिंगला येऊन हे जे 2 इमेजच्या मध्ये तुम्हाला मायनसचा म्हणजे उभ्या मायनसचा जो ऑप्शन दिसतोय त्याच्या एकदा क्लिक करून सिम्पली इथं आपल्याला काय करायचं आहे तर 2 मिनटं वाट बघायचं. त्यानंतर कॅमेऱ्यामध्ये जाऊन सिम्पली इथं आपल्याला पुल आउट हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. तर पुल आउट हा इफेक्ट अप्लाय करून घेतल्यानंतर अशाच प्रकारे शेवटपर्यंत कॅमेऱ्यामध्ये जाऊन सिम्पली इथं आपल्याला पुल आउट हा जो इफेक्ट आहे तो सिम्पली इथं आपल्याला अशा प्रकारे अप्लाय करून घ्यायचा आहे बघू शकताय. तर अशा प्रकारे बघू शकताय पुल आउट हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे शेवटपर्यंत. तर अशा प्रकारे बघू शकताय पूर्ण स्टेटसला तो अशा प्रकारे 2 इमेजच्या मध्ये लेअर आहे त्याला पुल आउट हा इफेक्ट लागलेला आहे. त्याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. सिम्पली नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे स्टार्टिंग लाईन ओव्हरलेवर क्लिक करून ॲड ओव्हरले करून घ्यायचा आहे. त्यानंतर मटेरियलमधील जो 2nd नंबरचा PNG दिलेला आहे इमोजी PNG तो सिम्पली ॲड करून घ्यायचा आहे. तर ॲड करून घेतल्यानंतर सिम्पली 2 बटनाच्या सहाय्याने इथे आपल्याला कमी करून इथं आपल्याला तो ॲडजस्ट करून सेट करून घ्यायचा आहे. आणि याची लेंथ आहे ती आपल्याला व्हिडिओच्या शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. तर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरोचे नाव म्हणजे जिथं आपल्याला ॲरोचिन दिसतोय त्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे. त्यानंतर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमचा जो स्टेटस आहे तो तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.